एका भक्ताची अचंबित करणारी अनोखी कथा. जय गजानन मित्रांनो. एका गावात एक सेठ राहत होते. इतके कंजूस की घरातल्या वस्तूंवर ते स्वतःच पहारा देत. एकदा त्यांनी त्यांच्या मुलाला दुकानावर बसवलं आणि कठोर शब्दात सांगितलं, पैशांशिवाय काहीच देऊ नकोस, मी दुकानाजवळ नसणार. पण देवाची योजना काहीतरी वेगळीच होती. अचानक दुकानात एक संत येतात. ते संत गावभर प्रसिद्ध, मन निर्मळ, अपेक्षा शून्य आणि आत्मा भक्तीने भरलेला. संत शांत आवाजात म्हणाले, बेटा, मला थोडं मीठ देशील का? मुलाने मनात कसलीही शंका न ठेवता डबा उघडून एक चमचा मीठ दिलं. पण तो डबा मीठाचा नसून विषाचा असल्याचं कुणालाच माहीत नव्हतं. सेठ दुकानात परतले तेव्हा डबा उघडा दिसला. ते संतापून विचारतात, काय रे, काय दिलंस? मुलगा निष्पापपणे, एक संत आले होते, त्यांना एक चमचा मीठ दिलं. सेठ ओरडले, अरे, त्या डब्यात तर विष होतं, तू साधं मीठ देऊन टाकलंस. क्षणात सेठ धावत संताच्या झोपडीकडे गेले. संत शांत बसून देवाला नैवेद्य दाखवत होते. तो विशारलेला मिठाचा पदार्थ त्यांचं जेवणात होता. सेठ दुरूनच ओरडले, महाराज थांबा, ते विष आहे, कृपा करून ते खाऊ नका. संत फक्त एक हलकंसं हसू हसले आणि म्हणाले, जेवण देवाला अर्पण करून मी त्याला सोडू शकत नाही. हे आता प्रसाद आहे, मी देवावर विश्वास ठेवतो. सेठच्या शरीरात रोमांच उभे राहिले. पण संत शांतपणे जेवणास सुरुवात केली. सेठ घाबरलेले, जर संताला काही झालं तर त्याची बदनामी होईल. ते अख्खी रात्र त्या झोपडीजवळ बसून राहिले. त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती आणि मनात एकच प्रार्थना, देवा, काही अपघात होऊ देऊ नकोस. सकाळी संत अतिशय ताजेतवाने उठले. ते नदीत स्नान करून म्हणाले, देवाच्या कृपेने तब्येत उत्तम आहे. सेठला आता हे सर्व स्वप्नासारखे वाटू लागले. पण खरी घटना तर पुढे होती. संतांनी मंदिराचं दार उघडलं आणि सेठच्या हृदयात धडकी भरली. विग्रहाचे 2 भाग झाले होते. देह काळवंडलेला होता, जणू कोणीतरी विष सहन केल्यासारखा. संत अचंबित. सेठच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजलं, देवाने आपल्या भक्ताच्या निस्वार्थ प्रेमासाठी तो विष स्वतः ग्रहण केला. भक्ताला मात्र प्रसादासारखं शुद्ध जेवण मिळालं. सेठ पायाशी पडले, महाराज, मी पापी आहे, मला क्षमा करा. ते दुकान मुलाला सोपवून स्वतः संताच्या चरणी येऊन भक्तिमार्गाला लागले. कारण त्यांनी स्वतः पाहिलं होतं, निस्वार्थ भक्ती आणि अढळ विश्वास देवालाही नतमस्तक करतो.